श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज घरातील सगळी कामे पटपट आवरून घेतली, कारण आज आणायचा होता किराणा बाजार. त्याची लिस्ट काढून घेतली. लिस्ट काढली की कोणती वस्तू विसरत नाही. बाहेर जायचं होतं, पण आज उगार होऊन स्मिताताई आणि त्यांचे पाहुणे भेटायला आले होते आणि त्यांनी स्वतःच्या हातून इतकी छान पेंटिंग केली होती की आम्ही आश्चर्यचकित झालो. त्या स्वतः पेंटिंग करून देतात. माझ्याकडे येताना स्वामींची स्वतःच्या हाताने पेंटिंग करून मला भेट आणली. यापेक्षा सुंदर भेट कोणती असू शकते. थोडंसं चहा पाणी आणि भेट घेऊन आम्ही निघालो किराणा आणायला. आता आमच्या घरची कॅशियर तर मीच आहे आणि पैसे मोजताना अहो म्हणतात, थोडं या गरिबालाही द्या. नाही म्हटलं तर बघा कसं करतात आणि म्हणतात, एवढी मोठी लिस्ट कशाला काढली. आमची अशी भांडणं चालूच असतात. आता या दोन साहेबांचं खेळणं आपोआप बंद झाले, कारण अभ्यासच ढीगभर असतो आता. आणि इकडं बघा, खर्च म्हटलं की अहो कसं डोक्याला हात लावतात, पण हे खरं नसतं. उगाच यांची चेष्टा चालू असते. हा बघा आमचा गाव. जाताना थोडीशी झलक दाखवू म्हटलं तुम्हाला. अहो सुद्धा बाजार आणतात, पण आपल्या बायकांना वस्तू समोरून पाहिल्या की मग खरेदी केलं तर समाधान होतं. हे मात्र तितकंच खरं आहे. बाजार करून घरी आलो तर अहो बघा, फक्त बघत आहेत, पोतं उचलायला पण येत नाहीत. आणि हा बघा माझा बोलका पोपट, त्याच्या आईला कसा मदत करतोय. मुलांना 1 ते 7 वर्षापर्यंत खूप लाड करा, पण 7 ते 16 वर्षापर्यंत त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवा. अभ्यास, खेळणे, घरकाम, चांगल्या सवयी या वयात लागल्या की मुलं परत वाया जात नाहीत. हा अनुभव मी माझ्यावरून आणि आहोंवरून सांगते. आणि आज लोक भेटायला आल्यामुळे सगळं शेड्यूल बिघडलं. त्यामुळे बाहेरूनच आहोंनी पार्सल राईस आणला, कारण वेळ झाला की आम्ही ठरवलेलं शेड्यूल पुढं जातं. आणि आज सासूबाईंची ओटी भरायची होती. माझ्या आईची आणि सासूबाईंची ओटी एकदमच भरायची होती, पण आम्हाला धोंडेदानाला तिकडं बोलावल्यामुळे सगळं ठरवलेलं बिघडलं. आईंनाही मुलगी नाही. काही जण म्हणतात सासूची ओटी भरायची नसते, पण आपण हे कार्यक्रम का करतो, तर आपल्यातली नाती घट्ट व्हावी आणि हे करण्यामुळे आपल्या माणसाला आनंद मिळणार असेल तर काय हरकत आहे. शेवटी हे सगळं आपण सुखासाठीच करतो ना. आणि मी अशीच आहे. माझ्यामुळे एखाद्याला आनंद होणार असेल तर ती कृती मी 10 वेळा करेन. मला इतरांच्या बोलण्यापेक्षा आपली माणसं महत्त्वाची आहेत. आणि तुम्हाला ही माणसं हवी आहेत तर कोण काय बोलतं याकडे अजिबात लक्ष देऊ नका. सासूबाईंची ओटी भरली, कारण नातं फक्त सासू सुनेचं नसतं, तर त्या आईच्या मायेचा सन्मान असतो. चला मंडळी, आजच्यासाठी एवढंच. श्री स्वामी समर्थ.